अरे वही, अरे चांगला आहे ना तो पोरगा. बस दवाखान्यातून आणलं की वया घ्या दिला की होते तो चांगला होते ना. तुम्ही एवढा काही काही निर्णय नवा घेऊ बा. हा काय बाई कसं अळाण्यासारख्या गोष्टी करून आले. बिमारी कोणाला नसते. हा काय द्या बा. अरे पागल थोडी बरे होत असतात. दवाखान्यात गेला बरं राहते. काही बरा नाही होत. माझी पोरगी नाही ठेवत मी. मला पावती पाहिजे मा पोरीची. आपण नाही ठेवत पागला या घरी. बाबा याच्या नानी नका लागू. आपल्याला ठेवून नाही पागला या घरी. चला घेऊन बाईले पावती घेऊन टाकू. काही कामाची नाही ते. हा पागल काय कामाचा. की वही असा काही निर्णय नका घेऊ बापा. पावतीवर चालले बापा तुम्ही. पोरगा लय चांगला आहे होतो. सारं गाव नाव काढते राजा त्याचं. पण आता थोडंसं प्रत्येका म्हणजे फॉल्ट असतेच काही ना काही. आता त्याच्यात तो फॉल्ट आहे. आता काय होती तो दूरच तो गोया घेतली की होती व्यवस्थिशीर तो. खरंच हो भाऊ खरंच हो. पोरा ऐक रे बापा. त्या पोरीची जिंदगी खराब नको करू. गंठ्या चांगला पोरगा पागल नाहीये तो. होते ना तो व्यवस्थिशीर होते. एवढा घाईत निर्णय घेऊन बरोबर नाही आहे. बाबा हे नुसतं गावातले लोक की नाही येळ्यात काढून राहिले आपल्याला. आता कसं मिळती राहिली पाहिजे म्हणून हे गोल गोल बोलून राहिले आणि म्हणून राहिले आता चांगला होईल हा असं तसं. पण काही नाही बाबा. पागल तो पागल आहे. पहिले कोणाच सांगलं नाही मला की पागल आहे की काय. आता मी किती दिवस राहिली बाबा. पण जराशी गोष्ट फोडली नाही. हे मा सासूने गोष्ट फोडली नाही माझ्यावर कधी. नाही बाई ते सारे हरामखोर सारे लपाछुपीचा कार्यक्रम आहे ना. हा पागल होता आम्हाला सांगितलं का तुम्ही. नाही लपून ठेवलं. लपून कोण ठेवलं बा तुम्ही. कोण ठेवलं सांगायला नव्हतं पाहिजे का आम्हाला. बा या लुच्च्याशी बोलून काहीच फायदा नाही. चला चला आपल्या घरी चला. आपण जे झालं ते झालं. आता काय झाले. आपण मूर्ख. आपण चौकशी केली नाही. शिवल्या भरोशात पोरगी दिली. बहीण दिली याच्या घरी लुच्च्या. हा पागल निघला. काय खरं आहे बापा. आम्ही मोठ्या तोंडाने तुम्हाला वय करून राहिलो. तुम्ही लुच्चे गिच्चे करून राहिले. ते बोले ही पद्धत आहे करायचे. पांडे झाले ना. बरं जरास 4 शब्द चांगले प्रेमानं. काय बोलणं काय भाषा आहे. अरे मोतीराम याच्या गावामध्ये अशीच भाषा चालत असेल ना. लायना मोठा काही घेणं देणं नाही. लुच्चेन गिच्चेन शादोन हिन ते याचे संस्कार खूप चांगले आहेत. खोटारडे हो. काय बोलून राहिले तुम्ही. चाल बाई चाल. यायचं तोंड नाही पाहायला पुरत आपल्याला. चाल या पागला यासोबत नांदून काय करतो बाई. तुझी जिंदगी खराब करतो फालतू घेऊन ना देणं. काय जिंदगीवर बसतील का. चल गोया जेत. घे रे बाबू गोया. संध्याकाळी झाली गोया सकाळ झाली गोया. त्याला सटाकला जरासा किन्या दवाखान्यात आणा शाट देऊ. ते धंदे करता का बापा जिंदगीभर. चाल आपण आपल्या घरी चाल. मंगापासून ऐकूनच राहिलो मी. पागल पागल कोण आहे पागल. तू पागल. तुझी खानदान पागल. मला कोण पागल म्हणून राहिला रे. झाडं लावणं म्हणजे मी पागलपणा करून राहिलो का. पागलपणा करून राहिलो का. मी अवेअरनेस करून राहिलो. अवेअरनेस झाडायचा. अक्कल आहेत की तुम्हाला काही. बंदे झालं मला पागल 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 पागल. शाड्यात गोळ्या द्यायला लागतात. अरे काही डोक्यात तुम्हाला काही. तुम्ही सटाकले तुम्हाला द्यायला लागतात गोळ्या. मला नाही द्यायला लागत. मी झाडं लावतो. झाडम्यान आहो मी झाडम्यान. अवेअरनेस फॉरनेस घाल तिकडे चुल्यात. आम्हाला घेण देण नाही काही. पागला ह्याला साऱ्या गावात फिरवत पुरील तरात देऊन राहिला. बाबा काही ऐकू नका कोणाच्या म्हटलं. बाबा चला आपल्या घरी चला. आता मी येते राहत नाही. मी येते परी. ऐक ना बापा ऐक ना. तुझ्या संसाराचं काय वाटोळं करतं काय. उशा गोष्टीच्या ना. तो पागल नाही ना. तो पागल नाही बा. आता तू राहिली की नाही त्याच्यासोबत. त्यानं जरासं काही दुखवलं का तुला. काही त्रास दिला काय. काहीच नाही बा. आता जरा सकतो हे झाला बा. आता झाड करून राहिला. काहीतरी त्याला झोंबेला आहे ना. काय ऐकू मी काय ऐकू. एक शब्द तरी तुमच्या तोंडातून निघला होता काय की बापोराला गोया चालू आहेत की काही आहे. काहीच नाही आहे की काहीच नाही. मला सांगायच्या नावावर पत्ता नाही. आणि आता राय मी नाही राहत. आता काय करू राहू नटी. त्या पागलाच्या दावणीत बांधता का मला. आणि म्हणतात होते तर दुरुस्त. त्याला झोंबेल आहे काही. झोंबेल नाही काही. झोंबेल लोक तर लय कसे करतात. हा पागल आहे पागल. त्या नालायक नको लागू. मी पागल झालो ना. याच्यासाठी मी पागल. मी झाडं लावून राहिलो म्हणजे का पागल झालो. चला निघा लवकर उठून निघा. गाडी थांबू नका. पावती पाहिजे ना. चला हा कागद सह्या देऊन टाकतो मी. पावती. आपल्या लग्नाशी काही घेण देण नाही. बायको असं घे नसो काही घेण देण नाही. तसंही मी संन्यास घेतला. संसारा त्याग करतो मी आता. पावतीच देतो रे तुले. पावतीच द्यायला तुम्हा पोरीले. चाल म्या काही जे गेलत तुले ते बंधान बाहेर. चाल लवकर का. मोठा ठसन गाजवतो पागल झाला. ते बुड्डी मोठी हे करते. पोरी असं पोरी असं. सांगायला रोग आलता डंगरे तुले बा. आता मोठी वय करून राहिली. चाल चला. ते काय मी दिलं ते ₹1,00,000 दिलते तुम्हाला. धान्य कुंडे दिलते ते सारा काळा. आपले तुमचे संबंध राहिले नाही. काय वय प्रसंग काय. याले दवाखान्याने आज राहिला तुम्ही मान्य करून राहिले बाबा.
हा पावतीचं मग पाहू ना आपण काय आहे तर आम्हाला पहिले चांगला तर करू द्या बाबा, दवाखान्यात नेऊ द्या. हं असं बरोबर नाही बा, समजदार आहे तुम्ही ना आमची साथ द्यायला पाहिजे. चालायला घ्या बरं माझं जवळ आले दवाखान्यात घ्या बरं, असं म्हणायला पाहिजे बा. तुम्ही तर बापा दादागिरीच करता. हा घ्या पागल, आम्ही दवाखान्यात न्या, आम्ही आहे का तुमच्यासोबत. हा पहिलेच तर फसवलं तुम्ही ना आम्हाला, बाबांनी फसवलं आम्हाला, फसायला फसवलं ना, अंधारात ठेवलं ना. पहिले आम्हाला सांगितलं असतं की बा आमचा पोरगाले कसा असा पागल आहे, गेल गोया चालू आहे. तर आम्हाला द्यायचं असं दिलं असतं, नाही द्यायचं नाही दिलं असतं. पण आम्हाला हे जर आता माहित पडत असेल तर काय फायदा, तुमच्या लुच्ची आहे तुम्ही. पण आता म्हणता आम्हाला दवाखान्यात चालायला घेऊ. ते आम्हाला काही सांगू नका बाबू, बोलू नको तू. ते काय घेपोत आपला काही तो व्यवहार व्हायला, हुंडा दिला मी 1,00,000 रुपये आणि तुम्हाला भांडे गुंडे दिला तर गादी पलंग ते सर आणा बाहेर. चला बस झाली तुझी अरे रेचा. मग पाहू आम्ही, पहिले आम्हाला दवाखान्यात येऊ दे, मग पाहू तुझ्या काय भांडे कुंडे काय तुझे ₹1,00,000 द्या लागतात की 5,00,000 रुपये द्या लागतात. मग पाहू काल निघडून जात घेऊन जायच्या पुरेला जात. त्याला मोठा ठसन गाजून राहिला, आपण प्रेमान बोलून राहिलं, इवाई करून राहिलं तर झाडावर बसून राहिला. मग त्याला हात दिला त्यानं मनगट पकडलं, चालू निघडून. एखादा मोठा गाजून राहिला सण तसं फलानं दिसताना चालली. काय आमचा पोरगा पागल तर काय करतं. पावती पाहिजे तुला, पावतीच घेतो, चाल निघ. आता आमचा जो टाइम नाही, आम्हाला दवाखान्यात द्या लागते आले कंटायले पहिले. याचं पहिले याचं दुःख पहा आम्ही की तुया पहा. तुझ्या पुरीला नेणार घेऊन जाय तू, जाय भाई ठसन नो गाजूटीचा. काय महापुरीले नेतोच ना मी, ठसन नो गाजू. कोणा तोंडात बोलून राहिलं भामटे हो. पहिले सांगितलं नाही काही नाही पागल आहे की काय म्हणून. पहिले रोग आलता तुम्हाला सांगेले की पोरगा पागल आहे बुवा, लक्ष ठेव जा की कसं की तसं. आता मोठं सुसून राहिलं, दवाखान्यात लागते बिन लाजे हो. फसवलं तुम्ही ना आम्हाला. त्या शिवल्याची काळा लागतो, त्याच्या होबाळ्यात मारा लागतं. पान कसा चुपचाप आहे त्याचं, कसं ऐकून राहिला मट्ट. पाय नाही आमच्यासारखा कसा पाहून राहिला तो. काय घेणं मग काल शिकून टाकता रे भा. मी संबंध गेला का पाप केलं का मी. तुमचं तुम्हाला नव्हतं पाहिजे. तुम्ही चौकशी करायला लागली, तुमची पोरगी द्यायला होती तर काय दोष आहे त्याच्यामध्ये. रे सायच्या शिवले तो अगो पण काय करतो रे, काय गरज असते का तुला. इकडे तिकडे बोटं घालत राहिले का शिल्ला का. काल्या गोंठ्या लगून गेलं तर करून फालतू आफत आली नाही. आता तेच नाव घेऊन राहिली नाही. काय म्हणणं आहे माहिती आहे का, पहिले आम्हाला दवाखान्यात नेऊ द्या बाबा, मग काय तुमचं पावती घ्यायचा, काय आहे तुमचं, काय वाईट झालं बुरं झालं चांगलं झालं ते मग पाहू ना आपण. तुम्ही आताच आमचा टाइमपास करू सांग बुवा टीचा, आता आम्ही दवाखान्यात सांगा बुवा आता आम्ही काय. बरं तुम्ही दवाखान्यात घेऊन जा, पण कसं हे सुक्ती मुक्ती करावं लागते. आम्ही कागद तयार करतो मी आता. जा तुम्ही कोर्टात वकिलात भेटतो आणि पावतीचे कागद तयार करतो. ते आमचं सामान 1,00,000 रुपये आणि ते बंदोबस्त भांडे कुंडे सारं जमा करून आणून द्यायचं कोर्टात. बस तथाच तू आपलं तुमचं मुळलं, आपल्या दारी यायचं नाही काहीच नाही. अरे असं करू नका ना बापा. आता रे नामदे जाऊ दे, आवाज नको तुझ्या भामट्याले, जाऊ दे. झाले ते पोरगी तशीच आहे. आता दुःख आलं तर त्याला काय बिमारी झाली कोणाली तर का सोडून जात असते का माणूस. कोणाला कॅन्सर होतात, कोणाला TB होते, तर कोणाला किडन्या जातात, तर कोणाचं काही जाते. मग काय लोक का बाया का सोडून देतात का नवरे. तशी हे बिमारी आहे. आता त्याला मानसिक त्रास झाला, पागल झाला, ती बिमारीच आहे ना. मग बिमारी झाली तर सोडून जात असते कोणी. हे बाई झालं बोगस. चला जाऊ द्या, आपण पहिले दवाखान्यात घेऊन यायला मग पो काय. हो चला दवाखान्यात. गेली बाई बायको, गेली बली गेली. आता झाडं लावायला मग काय मी ते गावात झाडं लावतो मी. गल्ली झाडं, घराजवळ झाडं, वावरात झाडं, मशानभूमीत झाडं, इकडे झाडं तिकडे झाडं, झाडं. चालू घंटा चल कुठे नेला म्हणजे. चाल आपल्याला नर्सरी जाणार, झाडं आणायला जाणार नाही का. झाडं लावत नाही का तू. बरोबर बाबा, पहिले झाडं आणायले चाला बाबा, चाला बाबा चाला. झाडं तर लावणार आपल्याला. चाल वहिनी काळजी ना करू. नामदेव सरपंच यायनं नेला आज दवाखान्यामध्ये. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. होते पद्धतशीर त्याचं गोया सुया दिल्या की. आणि वायरीचं अजिबात टेन्शन ना घेऊ. गेली सोडून तर दुसरी आणू करून. पण कसं तुम्ही कसं धाप ना खाऊ बोलून राहिले बापा तुम्ही. धाप खाऊ नाही तर काय तर टेन्शन येतेच ना बापा. इकून तिकून लग्न झालं बापा, त्याचं ते असं झालं मनातच घोर. आता कसंच काय करू बापा, या पोराला काय झालं असं काऊन बयकला काय सांगा एवढा. माझ्या वहिनी काही काळजी करू नका, होते व्यवस्थिशीर. आता कसं आहे त्याला झटका आला तर आपण काय करू शकतो. जाऊ द्या, चला घरी चला. वहिनी चला घरी झाला बरं. चला चहा घ्या. मी काही घरी येते बापा, तुम्ही जा घरी, मी जातो नाही तर दवाखान्यात. आता बापा दवाखान्यात बाईचं काम नाही बापा. खपाखप शाट मारतात ना ते. तुमच्या जण पाहिलं जाणार नाही वहिनी.
तुम्ही घरी चाला. चला चला घरी, आम्ही आहे ना. बोलते रे बा हा मोती आम्ही बेकार आहे कसं मायले सांगून आला त्याच्या डायरेक्ट खपाखप शाट मारतात. असं काल सांगतो बाबा, चांगलं चांगलं सांग. मला पहिले जाऊ द्या बाबा तुम्ही. मग आता शाप देतील तर ठीक आहे, पोराजवळ बी पाहिजे नाही तर काय. तर कोण आहे त्याच्याजवळ जोडचं सांगायला कोण आहे? वहिनी मग जाऊ ना आपण, मग जाऊ. चला पहिले घरी चला. चला वहिनी चला. माय हो मा पोराला शाप देतात काय हो माय हो माय. राम हो वय राम राम. राम राम घालता नुसता. हा आमच्या पुरी जिंदगी खराब केली राजा. हा पोरगो पागल निघलं ते. हा काय भावा सांगितलं राजा पहिले ना, आता राम राम घालून राहिले. सांगा बा तुमचं लगन जुटलं, तुम्ही आम्हाला विचारलं नाही, पुसलं नाही बाबा. हा आता मी तुम्हाला फोन करून सांगूनच राहिलो की तो घंटा पागल झाला, पोरगी काही ठेवू नको आठीचा. मागास तर लागला, झाड तोडू नको, हे कर तसं कर, ढमून कर, फला नको. आता पोरीला पाठवू नका, तताच तू पावती घेऊन टाका. हा काही हेंड सुद्धा होत नाही. तुला पहिले 3-4 खेप पागल व्हायला येतो. गोया चालू असतात तेली, तिची माय चोरून गोया देत जायला मला माहित आहे. आता मोठे सांगून राहिले तुम्ही. हा पहिले सांगायला काय झालं तर तुम्हाला, माय पोरी फसली डांगऱ्या फसला ना. आता पावती तर घेणारच आहो मी, चतास तू करणारच, मोडून टाकणार आहो. हे काही ठेवणार नाही मी. कोण जाईन पागलाच्या बापा रात्री गच्ची दाबली मा पुरीचा काय, पागलाचा काय भरोसा असते न गॅरंटी. जीव जाईन मा पुरीचा. आता सांगू कधी सांगू, पण आता कसं ठेवू नका, पावती घेऊनच टाका. हा तो पोरगा काही कामाचा नाही, पागल आहे तो. हा आणि तू पागल दुरुस्त होत नाही बरं. त्याच्या माने लय वैदू गेले, लय देवाजवळ नेलो, सैलानी जो नेलो, बुलढाण्याजवळ. हा जिकडे नाही तिकडे सोपो बाची हप्ते, मावशीत बाची हप्ते, मरीमाय असल गा. पण तो काही सुधारला नाही, तो पागलचा पागलच आहे. त्या मायनं काय काय केलं नाही त्याच्यासाठी काय सांगा तुम्हाला. हा पण तो तिकडे अकोल्याला नेलता पागलच्या दवाखान्यात, तो बरा झालता. पण त्याला गोळ्या द्यायच लागतात. हो रोजच्या 3-4 गोळ्या आहेतच त्याला. हो आठवून भुलली शिंद्याची माय आता गोळ्या द्यायची म्हणून डबल सटकला तो. आता दवाखान्यात नेल्याची बजेट नाही, 2-4 महिने लाईनवर बी येत नाही तो. हा तुमच्या पुरी जिंदगीभरचा त्रास होता. हा पावतीच घेऊन टाका, तुम्ही ठेवू नका. काही बोलताय राजा, गावातला माणूस आहे तुम्ही काय सगळं सांगून राहिले. पोरगा चांगला आहे तो. आता बिमारी कोणाला नसते. बेसू तू बस. हा ना पहिले सांगायला पाहिजे ना. आता काय ओकून सारा फायदा आहे. हा पहिले तर तोंड नाही उकललं तुमचं. हा लग्नाला आले, अक्षिदा टाकल्या, सारं झालं ना. हा आलते तुम्ही सारं पाहिलं ना तुमच्या डोळ्यानं. आता मोठे सांगून राहिले असं आहे तसं आहे. इकडे नेलतं पोराने, तिकडे नेलतं. बाबा तुम्ही अटीच काय थांबले बापा. अटी कोणी काही कामाचं नाही बापा. फालतू हे आता कसं तोंडाच्या वाफा गमावतात लोक. जाऊ द्या बरं, चला आपल्या रस्त्याने. काही थांबायला पुरत नाही, काही ऐकायला पुरत नाही लोकांचं. हा बाबा चला, हे काही खरे नाही. गावातले लोक बंडल सारे. हा चला, जिंदगी खराब तर झाली आता मा बहीणची. हा तर पागला या वयात बांधलं. आता काय, आता आपली चुकी आपण चौकशी केली नाही. बाबू आता जाऊ दे आता. हा तुम्ही एवढे टळंग फरंग करून राहिले राजा, एवढे बोलून राहिले. आणि तुम्ही जर पागल झाले तर मग तुमची बायको पोरगा तुम्हाला सोडून जाईन काय, हे मला सांगा पहिले. तुम्हाला जर हे बिमारी झाली तर मग मले काय आली बिमारी होईल. हा काय होईन बिमारी मले. मला नाही होत बिमारी. हा मला नाही होत. बाबा तुम्हाला काची बिमारी हो ना. जाऊ द्या आता, पागल तर जाऊ द्या, पण बीपी, शुगर, कॅन्सर, टीबी, काही दुसरे कोणते रोग झाले तुम्हाला तरी सोडून जाईन का तुमची बायको. त्याच्यावर इलाज आहे भाऊ. हा कोणती बायको सोडून गेली काय, कोणता पोरगा सोडून गेला काय, ह्या बिमाऱ्या झाल्या तर. काही नाही जात सोडून. आम्ही माई बायको नाही जात सोडून मला. मग त्याच्यावर इलाज आहे म्हणता, बीपी शुगरवर, कॅन्सरवर इलाज आहे म्हणता, टीबीवर इलाज आहे. मग पागलवर बी इलाज आहे ना. आहेत ना सायकोलॉजिकल दवाखाने नाहीत काय. होते ना माणूस चांगला. फक्त गोळ्या कंटिन्यू घ्या लागतात बा, एवढंच आहे. बीपी शुगरच्या जशा घेतो तशा. त्यात काय आहे राजा. चालले मोठे राजा भम भम करत अटून भांडणं करत पावती घेतो आणि हे करतो. हा मूर्खपणा आहे. बाईली समजत नाही का. शिकेल सवरेल आहे ना बाबा, ग्रॅज्युएट होईल आहे ना बाई तू. सायकोलॉजिकल हे प्रत्येकाला बिमारी आहे. फक्त कोणाला जास्त प्रमाणात होती त्यावेळेस कुठेतरी गोळ्याचा इलाज चालते, एवढाच आहे. दुसरं काय आहे. बाई समजून घे ना, काय पावती घेतो बाबा, चांगला आहे तुझ्या नवरा. तू काही सांगू नको रे शानपणा आम्हाला. तू येस पाय ना बाबा. चला बरं तू, चला काही थांबायला पुरत नाही. या गावातले सगळे लोक शायनी आहेत बरं. येऊ याच्या म्हटलं ऐकू नका. पावती घेऊन द्या बाबा तुम्ही. या पोऱ्याचा काय खरं आहे हो. हा सारे ज्ञान पाचते. काय बी नोकली जाय ना. काही ठेवू नका. पागल काही सुधी होत नसतात. काही करा तुम्ही, किती धुपा अंधारा करा, काही करा, पागल तो पागलच राहणार आहे. त्याच्यापेक्षा कसं आता तुमच्या पुरी जिंदगी खराब झाल्यापेक्षा पावती घेऊन टाका. लेकरू बाकरू नाही, अजून काहीच नाही आहे.
हो ना बापा, ते बरं झालं नाही लेकरू, नाही तर अजून बापा लेकरू झालं की माझं अजून पश्चाताप टेन्शनच असतं. पण बरं झालं बापा, लेकरू बाकरू नाही आहे, डोक्याला ताप नाही छायाचा. चला बापा येतो आम्ही, बोलायला पुरत नाही अडीचा, आम्हाला जा लागते. नो बाबा चला ना, काय बडबड करून राहिली म्हणजे भाऊ, हे सोपत नाही तुम्हाला. हा घातल्या माणसा काळ्या करून राहिले राजा. हा तू घंट्याने काय म्हणजे केळी बाग कापली. काय सोबत नाही काय नाही ते सारं मला माहित आहे. तू नको सांगू ना, मला सांगून राहिला मला सोबत नाही हे होत नाही. आम्ही काय सांगितलं रे, जे आहे ते सांगितलं. मला किती धमक्या दिल्या, जरा झाड तोडू नको हे नको, पागल झाला म्हणून झालं की नाही. ते पण तुम्हाला घंट्याचा लहानपणापासून स्वभाव माहित आहे, सारं माहित आहे ना. आता त्याला बिमारी आहे, आपण काय कोणाली असते ना बिमारी. वया ह्या लागतात फक्त, दुसरं काय आहे. तुम्ही राजा हितभर होता हातभर सांगितलं त्या माणसाला घेणार, त्या संसार बरबाद केला. आणि तुमच्याच पोराच्या आत्ती जर कोणी बोट घातलं तर मग काय करसान तुम्ही, काय करसान. तू हे काम कर, शांतपणे नको सांगू मला काय करायला लागते काय नाही. मला नको अक्कल वाजू दे. चल घरी चल. भूक लागली म्हणस ना तू झाड तोडणं जीवन आलं ना कार्य. आता मोठं तुला जोर येऊन राहिलं बोलायला रे. तुम्ही बी तुमचं काम करत जा, बोटं घालेली कामं ना करत जाऊ. गरीबाच्या पोराचा संबंध मोडणं बरोबर नाही. लोक डायरेक्ट त्या बाईला म्हणाल पावती तो पागल सुद्धा नाही होत. तुम्हाला माहित आहे का सुद्धा नाही होत. आई राजा बोलत राहायचा. हो मग आम्हीच काम करतो, तू नको शांतपणे शिकू. चाल घरी पुढे. हा चला मग मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.